आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी देवीची यात्रा उद्या होते आणि उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतमोजणीसुद्धा होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातला बंदोबस्त कसा असणार आपल्यासोबत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर. सर, काय सांगाल कशा पद्धतीने उद्या बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, कारण उद्या मतमोजणीसुद्धा आहे आणि आंगणेवाडीची यात्रासुद्धा आहे. अगदी बरोबर. दरवर्षी आपण आंगणेवाडीच्या यात्रेला जिल्ह्यातनं भरपूर बंदोबस्त देतोय. यावेळेला उद्या दिनांक 9ला संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटांच्या निवडणुका आहेत. त्या दृष्टीनं कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता आपण सर्व तालुका लेवलला जेवढे काही पोलीस स्टेशन्स आहेत सर्व पोलीस स्टेशनमध्ये राखीव मनुष्यबळ आणि इतर योग्य तो बंदोबस्त नेमलेला आहे. त्याच पद्धतीनं येणारे जे काही भाविक आहेत मोठ्या प्रमाणावर त्यांना सुविधा मिळावी, त्यांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने देखील आपण सर्व पैलू लक्षात घेता आवश्यक तो सर्व बंदोबस्त आपण इथे आंगणेवाडीमध्ये नेमलेला आहे. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने जवळजवळ 9 रांगांच्या व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यातून जास्तीत जास्त लवकर सुलभ दर्शन व्हावं यासाठी प्रयत्न केले. कशा पद्धतीने हे दर्शन होईल आणि किती वेळ लागेल, साधारण किती भाविक उद्या येण्याची शक्यता आहे? साधारण दर्शन किती वेळात होऊ शकतं भाविकांना? काय याविषयी मी नाही सांगू शकणार. मला सांगा साहेब, मला सांगा कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि किती अधिकारी असणार आहे? आपण एकंदरीत आंगणेवाडीची यात्रा जर लक्षात घेतलं तर इथे वाहतूक नियोजन, आपल्याकडचे रस्ते अरुंद असतात, वाहतूक नियोजन, पार्किंग नियोजन, त्यानंतर गर्दीचे नियंत्रण करणे, गुन्हेगारीला आळा घालणे, ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे आणि घातपातसुद्धा टाळणे आणि जे काही VVIP येतात त्यांची सुरक्षा या सर्व दृष्टीने आपण बंदोबस्ताचे नियोजन केलेले आहे. इथे 2 ॲडिशनल SP, 2 DYSP, 30 अधिकारी, 400 पोलीस अंमलदारांचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. हा संपूर्ण बंदोबस्त 2 शिफ्टमध्ये कार्यरत राहील. नक्कीच. तर आपण पाहते उद्या आंगणेवाडीची यात्रा होते आणि जर बघितलं तर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आले. त्याबद्दल लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी येत असतात. यावर्षी सुद्धा सुलभतेने दर्शन व्हावं यासाठी पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर आंगणेवाडी प्रशासन असेल यांनी प्रयत्न केलेले आहेत. कॅमेरामॅन समित गजनेसह विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, आंगणेवाडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.